हॅलो गाईज, आज आम्ही चाललो फार्म हाऊसला आणि इथं मला बघा माझे तर मेकअपच नाही संपत. पुढं बसायचं म्हणजे सगळ्यांना रिस्की काम आहे, कारण काय केलं तरी पण सगळी लगेच बोलतात, चुकीचं चांगलं तरी बोलतात. नंतर आम्ही पोचलो फार्म हाऊसला आणि मग मम्मी साहित्याशी किचनमध्ये जेवण बनवत होत्या आणि कुत्र्याला पण आम्ही सोबत घेऊन आलो. ह्या बघा, यांचं तर पूलमध्ये लगेच जावाची घाई सगळ्यांची. इथं बघा ही बिचारी काय बसवली त्यांना नुसता खाऊ घेवासाठी. नंतर आम्ही विचार केला का रेस लावू, ज्याच्यानं मी आणि रिद्धी एकच जागी यावं, कारण आम्हाला पोहताच येई नाही. आणि नंतर आम्ही पूलमधून बाहेर आलो आणि आम्ही तिघंजण इथं बसलेलो आणि पप्पा साहित्य होती. नंतर जेवण वगैरे झालं ना, बघते तिथं मनली ती एकटीच फेऱ्या मारत होती पूलच्या इथं, बोलते जेवण पचवते. नंतर परी केक घेऊन आलेली, तो केक घेतला आणि इथं आमची बिट्टू सक्सेसफुली रागवून चाललेली आहे. नंतर आम्हाला काय शॉक आला तर काय माहिती, सगळ्या भिंगऱ्या बनलेलो आणि कुठं गेलं आणि काय होणार नाही असं होऊच नाही शकत. इथं झालेली आहे बॅग लॉक, मग सगळी मामा उठली ती बॅग फोडासाठी. आणि ती बॅग आमची फोडून झालेली आहे आणि घेतली मॅगी बनवायला. आणि इथं मॅगी बनवता आम्ही आणि दीप इथं आधीच भांडी कमी आहेत आणि दीप बोलते किसनी पाहिजे, काय बोलत आहे याला. नंतर बाहेर गेलो, इथं मामा बघा कारमध्ये झोपल्या बोलते मच्छर चावते. नंतर मी मॅगी खावायला घेतली सगळ्यावी. बघा आम्ही किती चांगले आहोत की कुत्र्याला पण मॅगी दिली. तुम्ही विचार कशा किती दयाळू होती, पण असा काही नाही काही आम्हाला संपत नव्हती म्हणून आम्ही त्याला दिली. दुसऱ्या दिवशी सकाळचे उठलो, बघते इथं दीप फुलबिल घालून बसला आहे. नंतर असं वाटलं इथं उगाच मेकअप केली, इतके धुलीन तर अशी पण मेकअप झाली असती.